नमस्कार मित्रांनो, सुरुवातीला आपण गाडी धुवून घेऊ. गाडी धुवून झाली का मग तुम्हाला सांगतोच मी कुठं जाणार आहे, काय जाणार आहे. तर बघू शकता आपण निघालोय आज लोणावळ्याला कारवी फेस्टिवल बघायला. तर आपण येरवड्यापासून निघालोय. आपला प्रवास येरवड्यापासून सुरू होते. आपल्याला रस्त्यात प्रवीण आणि सोन्या भेटणारच आहेत. ते त्या मार्गाने येणार आहेत. आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये भेटणार आहेत ते आपल्याला पुढं. तर बघू शकता दिनू दाजी आणि मी निघालोय. लय धूळ चालू आहे रस्त्यात. हेल्मेट आणि चष्मा पण आणला नाही आम्ही, पण बस जाऊ तसंच. आपण बघू, पुढं वातावरण चांगलं आहे, काय विषय नाही. तर आपण पिंपरी चिंचवडमध्ये थांबणार आहे. तसं ब्रेक घेणारच आहे आपण पंपावर. ते येणार आहेत आपल्याला भेटायला. आपण तिथून येऊन आणि तुम्हाला सांगतो. इंस्टाग्रामवरती रील पाहून आपण चाललोय बरं. काय रियालिटी बघू तिथं. तुम्ही बघून घ्या. मंगळवार पेठ आपण पुण्यातून प्रवास करणार आहेत. हे मेट्रोचा रस्ता आहे पूर्ण. आणि उडान पूल वगैरे बघून घ्या तुम्ही. फुल वातावरण फुल कडक आहे, काय विषय नाही. बघून घ्या. मेट्रो चाललेली आहे वरून. ते व्ह्यू बघण्यासाठी आम्ही दोनदा रस्ता चुकलेलो आहे. आता पुढचा रस्ता आपण चुकून जाऊ. पुढे बघू शकता तुम्ही. घेतलं परत टर्न, परत चुकलेलो आहे. ते आमची पुढे वाट बघत होते, पण आम्ही व्ह्यू बघत दाखवण्यासाठी तुम्हाला तिकडनं आलो. आता तुम्ही घ्या बघून. येणार आहेत व्ह्यू बघून घ्या. पहिले व्ह्यूचा आनंद घ्या. पुढून मेट्रो येणार आहे. मेट्रो म्हणजे रेल्वे नाही बरं का, पुण्यातली मेट्रो. पुण्यातली आपण मेट्रो. इथं स्लो करून घेऊ. पाहू शकता तुम्ही. हा, ही आहे आपली मेट्रो. 13 मिनिटात येणार मेट्रो स्टॉपला. मेट्रोच्या नादात आपण पुढे निघून आलो. रस्ता भटकला आपण. तुम्हाला व्ह्यू दाखवण्याच्या नंतर आम्ही परत भोसरीकडे चाललोय. आता पुढून युटर्न घेतलंय आपण. परत इंजवाडीला गेलोय. परत दुसऱ्या रस्त्याने गेलो. तिकडे पण रस्ता चुकलो. परत तिकडनं रिटर्न. आता आपण पेट्रोल पंप टाकून घेतलं. आता आपले मित्र भेटणार आहेत. बघून घ्या. हे आलेत आपले सोन्याची चड्डी. प्रवीण टाला. आता निघणार आहे आम्ही इथून. आमची वाट बघताच त्यांना लागली होती रस्त्यात भूक. आता ते म्हणतायत नाश्ता करू कुठंतरी. तर आम्ही थांबलोय. वडापाव, मिसळ, पंढरपुरी चाय सर्वच भेटतंय, पण आपण खाणार आहे. चला देऊया ऑर्डर आता. मस्त मागवली मिसळ. एकाला पाव पचत नाही, पण तो म्हणतो चला तुमच्या नादात आपण आज खाऊन बघू काय इफेक्ट होतात बघू. तर आज आम्ही मागवली मिसळ, स्पेशल मिसळ खाल्ली. आता चाललो रस्त्यात भुर लोणावळ्याच्या दिशेने. आता रस्त्यात गाड्या चेंज केल्या. आता जरासा मी त्या गाडीवर बसून बोर झालो होतो. आता आपण निघालो. बघा तुम्ही आता व्ह्यू बघा. व्ह्यू कसं दिसतोय तुम्हाला आणि आम्हाला सांगा व्ह्यू कसं वाटतोय लोणावळ्याकडे जाण्याचा. वो आई सोन्या की चड्डी का मालक. बघून घ्या. वातावरण म्हणजे विषय नाही. गावाकडच्या वातावरणापेक्षा तर बेटर आहे. ढगं डुगं. रस्ता एकदम मोकळा होता म्हणून एकदम पळवायला पण मजा येत होती आणि एकदम गार हवा लागत होती. तर बघा रस्ता एकदम मोकळा आहे आणि गाडी पळवायला पण मजा येते. व्ह्यू म्हणजे लोणावळ्याला ते फुलं बघण्यासाठी ती आतुरता होती मनात. जे इंस्टाला बघून गेलो होतो त्याच्यामुळे इतकी आनंदता होती तिथे जाण्यासाठी बघण्यासाठी. तर आम्ही आता MT वाला पुढे चालत होता. आमच्याकडे शाईन होती त्याच्यामुळे आपण त्याला ओव्हरटेक करत होतो, पण तो काही थांबायला तयार नव्हता. पण शेवटी आपला सोन्याची चड्डीचा मालक आहे, त्याने केली गाडी ओव्हरटेक. आणि बघा तुम्ही कसं वाटतंय. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कारवी फेस्टिवल दाखवतो. बघत राहा व्हिडिओ तुम्ही. वातावरणाचा आनंद घ्या. चला मग भेटू पुढे. तरी आपण लोणावळ्यामध्ये आपण एंट्री मारलेली आहे. लोणावळ्यामध्ये एंट्री मारताच बघा तुम्ही ट्रॅफिक किती आहे. हे तर फक्त सुरुवात आहे बघा तुम्ही. आणि आपल्याला एका मित्राकडे पण जायचं होतं. ते म्हणले का आम्ही इथंच राहतो, या लोकेशन टाकलेली होती आपल्याला त्यांच्या लोकेशनवर जायचं आहे. त्यांना पहिले पिकअप करायचं आहे. तर बघा तुम्ही लोणावळ्याची ट्रॅफिक कशी आहे. आणि लोणावळा सांगितल्यावर लोणावळा चिक्की स्पेशल करून बघून घ्या. इकडे थोडं मोकळं होतं त्याच्यामुळे मस्त वाटलं जायला, काय अडचण आली नाही. पण जसं पुढं गेलो 10 किलोमीटरला अंतरावर गेलो तर ती मोकार ट्रॉफिक. लोणावळा स्टेशन आहे आपलं. लोणावळा ते पुणे जंक्शन. इकडे पुढे गेलं तर भुशी डॅम लागतो आपल्याला. भुशी डॅम म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे लोणावळा स्पेशल. वातावरण बघा. हा फक्त रस्ता आणि फक्त रस्ता लाईन पॉईंटला जातो. लाईन का लाईन र सिंह पॉईंट. सिंह पॉईंटला जातो. तर बघा तुम्ही ट्रॉफिक. ही फक्त सकाळची गेलेली गर्दी आहे, रविवार आहे म्हणून आलेली माणसं आहेत. तर जेवढे येत आहेत त्याचे दुप्पट इकडनं जात आहेत. वाजले होते 3 वाजता तुम्ही बघू शकता.
एवढी गर्दी. आणि आपले मित्र बघू शकता पाठीमागे बसलेले आहे, आलेले आहे ते. तिथून ट्रिपल सीट गेले आणि आपल्या गाडीवर आपण दोघं होते, आम्ही दिनू आणि मी. तर असली ट्रॅफिक भयंकर. त्यामुळं बाईक होती त्यामुळं परवडेबल आम्हाला इझी गेलं ट्रॅफिक, एकदम एक साईडनं मोकळं गेलो. पण फोर व्हीलरवाल्यांची तर मोठी गोष्टच झाली, त्यांना पूर्ण 4 तास लागतात तिथे यायला. आपले बाईकवाले बघा, हे सर्व कारवीचे फेस्टिवल बघण्यासाठी तुम्ही बघू शकता. यायचं असेल तर रविवारी येऊच नका. रविवारी चुकून येऊ नका, इतर दिवशी या. ही बघा, हे पूर्ण फुलं तोडवण्यासाठी चाललेले माणसं आहेत. बघू आपण आता पुढं कशी फुलं तोडवता बरं. आपण रील मध्ये बघलेलं आणि रिअल मध्ये बघू काय अवस्था आहे फुलांची. जेवढी ट्रॅफिक आहे, तर येताना जेवढी फुलं तोडून आणलेले दिसत होते आम्हाला, एवढ्यात पाऊस आला, तेवढ्यात भयंकर पाऊस आला. लोणावळा सांगितलं का तुम्हाला माहित आहे, पूर्ण मूड खराब झाला. मौसम. पण तसंच आम्हाला बघायचंच होतं, तसंच निघालो आम्ही. हमने हिम्मत नाही हारी, हम चल पडे पहाडो में. बघा तुम्ही, फुल पाणी, फुल. एवढ्या पाण्यामध्ये पण आपण व्हिडिओ पूर्ण केलेला आहे. आपल्याकडे रेनकोट नव्हतं, बॅग नव्हतं, काहीच नव्हतं, पूर्ण कपडे ओले झालेले होते. बघा तुम्ही. पण नंतर ट्रॅफिक मध्ये आमच्या गाड्या जरा मागं पुढे झाल्या, ते मागं राहिले, आम्ही पुढे निघून आलो. कारण एका साईडने चाललेलं होतं, ते ट्रिपल सीट होते, त्याच्यामुळे जरा अडचण आली. पण नंतर आमचं पुढं भेटणं झालं होतं बऱ्याचदा. आणि इथं घोषणा देत होते सगळे, पब्लिक रिॲक्शन तिथं बघत होते. त्याच्यामुळं पुढे रस्त्यात फुल मजा आली. आपली भाषावरून, आपली गावाकडची भाषा बोललो, म्हटलं या रविवारी, या रविवारी म्हणून खूप हसत होते. तर बघा तुम्ही, फुल भिजून ओलं झालोली गंमत इथे आमची. अरे बा, काय मोकार फिलिंग होती. चाललो आम्ही पटापट. मागणं सोन्याची चड्डी आली, रवीन आणि ते मित्र वगैरे आले सगळे. पुढे थांबू, चहा प्यायला, मस्त चहा पिऊ आणि परत निघू. इतकी खतरनाक फिलिंग, विषय हा डायरेक्ट. फिलिंग डायरेक्ट ढगात होती, ढगात. सोन्याची चड्डी बघा, बहुत दूर राहिला, फोटो काढतो म्हणून. ते म्हणले पुढे चहा घेऊ, चहा गेल्यानंतर जाऊ, थोडं थांबू म्हणला. प्रवीण फुल ढगात आहे, सोन्या फुल कोमात आहे ट्रॅफिकला बघून. आता आपण इथं थांबलोय चहा प्यायला, चहा पिऊन पुढे जी आणि टपरी मग दिसते जाऊ. ते थांबणार आहे आपण चहा घेण्यासाठी. इथे 2 रस्ते जातात, एक कारवीकडे जातो आणि एक गावाकडे जातो. तर आपल्याला सरळ जायचं राईटला जायचं. बघा इथून धुका, तो गाणं लाव रे दाजे, धुक्यातच जसे चांदणे. बघा हे गाड्या बघा तुम्ही, हे आपण कारवी आता फेस्टिवल. पोहोचलो इथं, आपण बघू आता कसं काय नाही रियालिटी बघू आपण. चला मग. बऱ्यापैकी धोका जास्त होत आहे ना. हा, पाऊस पडल्यामुळे धोका जास्त होता, पण आतुरता होती बघायची. इथे गेल्यावर समजलं ते आमच्या गावाकडं. चला, सोन्याची चड्डी पळायला लागली जोरात. चड्डी सांभाळ, चड्डी सांभाळ, चड्डी सांभाळ. आवरलं भाईने, आवरलं. बघा तिथे गेल्यावर रील मध्ये जे व्ह्यू दाखवलं कलरिंग, आणि तिथे गेल्यावर एक कारवी बघितली. नंतर दाजी म्हणला की हे तर आपल्या कुपाटीला लावलेलं आहे म्हणला. म्हटलं ते पण बरोबर आहे, पण आता आलोच आहेत, 500चं पेट्रोल, 500चा खर्च म्हटल्यावर आनंद तर घ्यावाच लागणार आहे तिथला. फुल रीलच्या नादात, फुल रील काढायच्या नादात होती पब्लिक. इकडे तिकडे नुसती पब्लिक दिसत होती, बाकी काहीच नाही. अजून ऊन, कारवी पाहून आम्हाला असं वाटतं आमच्या घराजवळ लावलेली, आम्ही कुठं आलो 500 रुपये घालून. सदाफुली. हे बघा तुम्ही, थोडं ऊन राहिलं असतं ना तर मित्रांनो लय मजा आली असते अजून. तरी धुक्याचा आनंद घेता, फुलाचा आनंद घेता आम्ही एन्जॉय केली खूप. वाटलं नाही काही, जो रस्त्यात वातावरण होतं त्याचा जास्त आनंद घेतला. आणि आनंद बाकी तर इथे यांनी घेतलेलाच आहे कारवीमध्ये. पण वाटतं तसं बाकी बऱ्याचशा लोकांनी तोडून ठेवलेलं तिथं. आपा चेतनदाजी नातू राहिला आता, त्याला खूप आनंद झालाय. तर चला पाहू आता पुढं काय होतं काय नाही. तर आम्हाला जेवढं पुढे दिसत होतं तेवढं आम्ही पळत पळत जात होतो. दाजी दमना. दमलो चालून चालून. मागे कसं नाचतायत बघा रीलच्या नादात. रील बनवण्याची पब्लिक आहे फक्त, पुणेरी पब्लिक आहे. दुसरं काही नाही, फक्त फिल्टरचं काम आले इथं. फिल्टर दुसरं काहीच नाही. फिल्टर बनवून आहे ना, निम्म लोकांना एड्यात काढून रविवारी तिकडे गर्दी करायला बोलून घेतलंय. हे पाहणं कसे नाचतायत पहा. हा फक्त आनंद आहे, एवढ्या लांब आलो ना, आनंद घेण्याची एक मजा आहे. कारवी तर आपण आपल्या गावाकडे बघितलेच आहे डोंगरावर, एवढं लांब येऊ नका. एकट्या घरी बसण्यापेक्षा मित्रांबरोबर फिरायला येत जा. 2 मित्र आले नाही, आता नाव सांगत नाही त्यांचं, पण जाऊ ते आम्हाला बघून जळतील. हा पाकाचं नाचं तेव्हा राहिले.
आता आमची एन्जॉयमेंट दाखवली, ही रियालिटी बघा. रील मधची public. आणि रिअर मधची रियालिटी बघा. हे रील मध्ये दाखवत नाही, ते आपण तिथं जाऊनच बघू शकतो. ही पब्लिक इतकी मोकार आहे, ज्याचं त्याचं एक जसं एकरामध्ये भाग केलेला आहे, जो तो त्याच्या गुंगमध्ये. पण बऱ्याचशा लोकांनी झाडे तुडवले, गाड्या आणल्या, माणसांनी फुलं तोडली, बरंच नाहीसा नष्ट केलेलं आहे तिथं. बघा तुम्ही, जागा किती मोकळी झालेली. एवढ्या मोठ्या पठारीवर, लोणावळ्यापासून 15 किलोमीटर आहे, एवढ्या मोठ्या पठारीवर त्यांनी जाऊन ही बघा नासधूस पाहू शकता तुम्ही जराशी. पण रिअल टाकणाऱ्यांनी टाकून दिलेले आणि बघणाऱ्यांनी सगळं तुडवून ठेवलेलं आहे. हे बघा. पण काय अडचण नाही, बऱ्यापैकी बरंच मोठं जाऊन या, तुम्हाला हौसच जाऊन या गर्दीमध्ये. हाऊस पूर्ण करा. हाऊस बघून पूर्ण या करा. रिअलिटी काय काय नाही. रील्स असतात तसे नसतात. वाव, एवढं काय नजारा आहे. नाही फुलं क्या देख रही है? फुलं म्हणतोय. तर सोन्या बोलायला लागला की तुम्हाला व्हिडिओ काढ, फोटो काढ. सोन्याची चड्डी काही आवरत नव्हती, मग निघालो तर पुढं. म्हटलं चल पुढं काढू तुझे व्हिडिओ फोटो. बघा तुम्ही, वातावरण म्हणजे मस्त आहे. कारचे फुलं, वातावरण ढगाळ होता म्हणून त्याच्यामुळे एवढं फुललेलं दिसत नव्हतं. जरा ऊन राहिला असतं ना तर अजून त्याच्यापेक्षा मस्त दिसलेलं असतं. कारण मोकार पाऊस public बघू नुसताच शकता. पडलेला होता तिथं. आणि पब्लिक तर तुम्ही बघू शकता, इतकी मोकार पब्लिक आहे. सुट्टी असल्यामुळे एवढी पब्लिक येते. तर तुम्ही येणार असाल तर रविवारी चुकून येऊ नका. सोमवार ते गुरुवार, शुक्रवारपर्यंत येऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये काय अडचण नाहीये, निवांत येऊ शकता. कारण पब्लिकने इतके तुडवलंय ना, बा सांगायचं कामच नाही तिथं. तिथं आनंद घेण्यापेक्षा ट्रॅफिक मध्येच माणूस लंब होऊन जातोय. आणि त्याच्यात लोणावळा सांगितल्यावर पाऊस खूप चालू असतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर पा मस्त फोटो आणि व्हिडिओ काढत आहे. हे सर्व रीलचा कमाल आहे. रील आणि झाड बघू शकता, इथं जास्त व्हायरल झालेली ती रील. घोडे बिडे सगळे आहेत इथं. मला घोड्यावरती फिरायचं, फिरू शकता तुम्ही. हे सर्व पुणेरी पलटण आहे. फक्त रील बनवण्यासाठी आलेली आहे. यांना बाकीची काही पडलेली नाही. फांद्या तोडा, फुले तोडा, सगळं तुडवा, फक्त रील व्हायरल होऊ द्या म्हणजे झालं. हे पा तशी मोकार पब्लिक. आम्ही फुलं बघण्यापेक्षा पब्लिक बघून जास्त शॉक झालेलो होतो तिथं. कारण हे आपल्या गावाकडे होतं त्याच्यामुळे काही विशेष वाटलं नाही. आपल्या घराला लावलेली असते ती कारवी मोडून ताट्या बनवतो तीच होती. त्यांना नवल वाटली फुललेले म्हणून. पण ते तिथे गेल्यावरच समजलेलं आहे सर्व खरं काय आहे. वाटलेलं की नवीन हे काय आहे काहीतरी, पण हे काय कसं आमच्या घरीच लावलेले आहे ते. 7 वर्षातून फुलतं म्हणल्यावर वाटलंच काहीतरी नवीन असणार. त्याच्यामुळे आमच्या इथं प्रत्येक वर्षाला फुलतं ते फुल. बोर होय ना दाजी, आता जाणं पडेल घरं. फिरता झालेला आहे बऱ्यापैकी, खूपच टाइम. आता जायची वेळ झाली आहे आपल्याला. तर आता जाऊ आपण गाड्याकडे. आपल्या खूप वेळ झालेला आहे. 6 वाजलेत. आपल्याला जायलाच 10 वाजणार आहेत पुण्याला. तर बघा ही रस्त्याला गाडी बघा, त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता. ही फक्त 2 व्हीलरची लाईन आहे, 4 व्हीलरची लाईन दुसऱ्याकडे आहे. विचार करा किती गर्दी असेल रविवारी फिरायची मजा येईल का ट्रॅफिक मध्ये मजा येईल ते तुम्हाला तर कळलंच असेल. आपल्या गाडीजवळ आपण आलोय आता. सगळी पब्लिक येईल, मग सगळं एकत्र निघू आता. पाहू शकता आपली गाडी आहे इथं उभी. तर बघणार आहे आता, निघणार आहे. टाटा बाय बाय. इथं ब्लॉग संपतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि हो, सनसेट पॉइंट बघून घ्या, एकच नंबर होता, मावळता. लाईक करा आणि फॉलो करा.